नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग पेन्शन जी आहे जुलै महिन्यासाठीची काही लाभार्थ्यांच्या जवळजवळ 40 ते 50% लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर जमा झाली होती. मात्र त्याच वेळेला अजूनही काही लाभार्थी या जुलै महिन्यासाठीच्या त्याचबरोबर जून महिन्याच्या हप्त्यापासून सुद्धा वंचित आहेत. त्याचवेळी पाहू शकता, ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्यासाठीची पेन्शन वेळेवर जमा झाली, त्यांची ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ जो आहे हा कधीपर्यंत येऊ शकतो, या संदर्भात शासनाकडून महत्त्वाची अशी अपडेट देण्यात आली आहे. जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता जो आहे एकत्रित येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर याबाबतच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की वितरणाची प्रक्रिया ही कधीपर्यंत सुरू होऊ शकते. तर नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर, तर निराधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूयात महत्त्वाचे असे जे अपडेट आहे. ऑगस्ट महिन्यासाठीचं पेन्शन त्याचबरोबर जुलै महिन्यासाठीचा सुद्धा लाभ आहे. तर ऑगस्ट दिव्यांग पेन्शनबाबतची मोठी अपडेट, पैसे कधी जमा होणार आणि शासन निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो, त्यानंतरच DBT प्रक्रिया ही सुरू केली जाऊ शकते. तर दिव्यांग पेन्शनच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक लाभार्थी सतत विचारत आहेत की ऑगस्टचे पैसे नेमके कधी खात्यात जमा होणार आहेत. तर उपलब्ध माहितीनुसार आपण माहिती जाणून घेऊयात. सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत राज्य सरकारकडून संबंधित शासन निर्णय GR जारी होत नाही, तोपर्यंत ऑगस्ट महिन्याच्या पेमेंटची प्रक्रिया ही सुरू होणार नाही. आणि त्यामुळे शासन निर्णय येण्यापूर्वी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता ही खूप कमी आहे, जवळजवळ नगण्य आहे. जोपर्यंत GR जारी होत नाही तोपर्यंत पेन्शनचे आहे हे येण्याची शक्यता खूप कमी आहे. तर शासन निर्णय जारी झाल्यानंतरनं संबंधित विभाग कोषागाराकडे निधीची मागणी करतो आणि त्यानंतरनं कोषागाराकडून निधी जो आहे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीकडे वर्ग केला जातो आणि मगच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. आता मिळालेली उपलब्ध माहितीनुसार दिव्यांग पेन्शनसाठी आवश्यक निधी मंजुरीचा निर्णय या महिन्याच्या 29-30 जुलैला, म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या 3 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे. 29, 30 किंवा 31 जुलैच्या तारखेच्या आसपास हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये निधी जो आहे हा DBT प्रणालीकडे पाठवला जातो. याचा अर्थ असा होतो की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही पेन्शन जमा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया जर वेळेत पूर्ण झाली तर ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता पहिल्या आठवड्यामध्ये खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र हे शासन निर्णय आणि निधी मंजुरीवर अवलंबून असतं. म्हणूनच जोपर्यंत अधिकृत शासन निर्णय जारी होत नाही तोपर्यंत पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत अपडेटची वाट पहा. अनेक लाभार्थ्यांकडून एकाच प्रकारचे प्रश्न येत असल्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्र उत्तर देणं शक्य नाही. त्यामुळे पाहू शकता, अशी अधिकृत माहिती उपलब्ध होईल तशी ती सर्वांसाठी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. दिव्यांग आणि निराधार बांधवांसाठीच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण वेळेवर तुमच्यासाठी शेअर करत असतो. पेन्शन जे आहे बहुतांश लाभार्थ्यांसाठी जुलै महिन्यासाठीचा सुद्धा हप्ता हा आलेला नाही आहे. तर त्या संदर्भात सुद्धा आपली शासनाकडे चौकशी सुरू आहे. शासकीय अधिकारी असतील यांच्यामार्फत जी काही माहिती आपल्याला मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.